श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे कर्पूर होम कशा पद्धतीने करायचा, कशासाठी करायचा याबद्दल अगदी सविस्तररित्या आणि विशेष म्हणजे बघा पूर्ण कृतीसहित आपण हा व्हिडिओ जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता उद्या आहे 9 ऑगस्ट. श्रावण महिना बघता बघता श्रावण महिन्यातील 15 दिवस आपल्या पूर्ण झालेले आहेत आणि उद्या आलेली आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा. आता श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हटलं की नारळी पौर्णिमा आणि तसेच बघा रक्षाबंधन. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण देखील अतिशय उत्सवात साजरा केला जातो. तर बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी कर्पूर होम करायचा आहे. तर कशा पद्धतीने करायचा, यासाठी लागणारं साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे आणि अगदी आपण कृतीसहित हा जो व्हिडिओ आहे तर तो जाणून घेणार आहोत. तर तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला लागणार आहे एक नारळ आणि हा कर्पूर होम घरातील जी काही नकारात्मकता, जे काही समजा आपल्या घरामध्ये दोष आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होतात. त्यासाठी हा जो आहे तो कर्पूर होम केला जातो आणि आपण हा कर्पूर होम बघा आमोशापासून सुरुवात करू शकतो. तसेच बघा, आपण हा कर्पूर होम पौर्णिमेपासून देखील कर्पूर होम करायला सुरुवात करू शकतो. आपण शनिवार पासून देखील कर्पूर होम करायला सुरुवात करू शकतो. अगदी प्रत्येकाने आपापल्या वेळेनुसार आपल्याला समजा जेव्हा शक्य होईल त्यावेळेस हा कर्पूर होम करायला सुरुवात केली तरी देखील चालते. तर बघा, आता आपण पाहणार आहोत. आता उद्या आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा. किती पवित्र असा हा श्रावण महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण जर सुरुवात केली समजा कर्पूर होम करायला तर नक्कीच आपल्या जीवनातील ज्या काही समजा अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये कुठेतरी एक सकारात्मकता, आपल्या जीवनातील जे काही समजा वादविवाद, जे काही समजा अडचणी आहेत सतत. आता कधी कधी काय होतं ना, आपल्या घरामध्ये भरपूर पैसा तर असतो पण बघा पैशानं सुख आणि ह्या आपल्या मनाला जे समाधान लागतं ना ते नाही विकत घेता येत, कधीच शक्य नाही. आणि ते समाधान मिळवण्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कर्पूर होम आपल्याला कशा पद्धतीने करायचा आणि कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर बघा, कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ. हे बघा, इथं तुम्हाला एक नारळ आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हा जो नारळ आहे ह्याला बघा पूर्ण ही शेंडी आहे. अशा पद्धतीने आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि आपल्याला घ्यायची आहे बघा ही काळी मोहरी. काळी मोहरी बघा नकारात्मकता, जे काही नजर दोष, जो काही समजा आपल्या घराला कुठेतरी नकारात्मकता आपल्या घरातील आपल्या स्वतःमध्ये असलेली ती नक्कीच दूर होते आणि यासाठी लागणार आहे आपल्याला कापूर. आता कापूर बघा, आपल्याला हा जो कर्पूर होम आहे तो आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला कापूर हा 5-7 वड्या तर नक्कीच लागते. आता प्रत्येकाने आपापल्या खोलीमध्ये हा जो आहे तो आपल्याला फिरवायचा आहे, त्यामुळे आपल्याला कापूर जास्त प्रमाणामध्ये लागू शकतोय. आपल्याला बघा, आता हे अशा पद्धतीने नारळ घ्यायचं आहे. अगदी पूर्ण शेंडी असलेलं नारळ घ्यायचंय. बघा, यावरती आता मोहरी ऑप्शनली आहे. अगदी बघा, तुम्हाला वाटेल की काहीतरी बघितलं आणि कोणाचं तरी सांगितलं, पण नाही. हा केंद्रातील सेवा आहे ही आणि अतिशय महत्वाची अशी ही सेवा आहे. मात्र काय करायचं आहे बघा, आपल्याला हे कर्पूर होमला ना आपण पूर्ण घरामध्ये आपल्या पूर्ण जेवढ्या आपल्या खोल्या आहेत तेवढ्या घरामध्ये आपल्याला हा जो कर्पूर होम आहे तो फिरवायचा आहे. फिरवत असताना आपल्याला याच पद्धतीने नारळ धरायचा आहे. अगदी
नारळाचा हा भाग आपल्याकडे करायचा आहे, हा भाग समोर करायचा आहे. घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला हा जो नारळ आहे तो फिरवायचा आहे आणि अगदी बघा आपल्या मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला असा 7 वेळा किंवा मग तुम्ही 5 वेळा अशा पद्धतीने फिरवू शकता. अतिशय महत्वाचे. आणि बघा हा कर्पूर होम करत असताना कापूर विजला नाही पाहिजे. एक झाला की एक आपल्याला दुसरा हा कापूर तो प्रज्वलित आहे तोपर्यंतच आपल्याला दुसरा कापूर टाकायचा आहे. बघा अगदी उंबरट्याच्या बाहेर आपण दरवाजाच्या मेन दरवाजाच्या बाहेर जरी गेलात तुम्ही तिथे आपल्या दरवाजाला जरी पूर्ण ओवाळून घेतलं तरी देखील चालतंय. आणि घरातील बघा प्रत्येक शनिवारी करा, अमावस्याला करा, पौर्णिमेला करा. आणि हा नारळ प्रत्येक वेळेस बदलण्याची गरज नाही. जेव्हा नारळ खराब होईल तेव्हा मग तुम्ही शनिवारी बदला किंवा मग अमावस्याला पौर्णिमेला बदलला तरी देखील चालतो. बघा अशा पद्धतीने हा कर्पूर होम ही सेवा अतिशय महत्वाची आणि खरंच आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणेल अशी ही सेवा आहे. अगदी प्रत्येकाने करावी. आणि बघा काही व्यक्ती तर दररोज ही सेवा करतात, कारण की आहेच ही एवढी महत्वाची सेवा. जसं मी तुम्हाला म्हटलं पैसा तरी कमवता येतो, तो आपल्याला बघा तसं सुख आणि समाधान असं कुठं पैसा देऊन विकत आणता येत नाही. ते जर आपण ह्या अशा सेवा केल्या, असे काही घरात उपाय केले तर नक्कीच येऊ शकते आपल्या जीवनामध्ये. आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होईल आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख आणि समाधान येईल. तर अशा पद्धतीने कर्पूर होम तुम्ही अगदी दररोज देखील करू शकतात. तसेच अमावस्याला करा किंवा शनिवारी करा किंवा मग प्रत्येक पौर्णिमेला केला तरी देखील चालेल. आणि जेव्हा नारळाला तडा जाईल तेव्हा वाहत्या पाण्यात तरी प्रवाहित करून द्या किंवा मग तुम्ही जर समजा वाहत्या पाण्यात प्रवाहित करून देणं शक्य नाही झालं तर मग एखाद्या झाडाखाली जमिनीमध्ये थोडंसं असं म्हणजे आपण त्या मातीमध्ये पुरून दिलं तरी देखील चालेल. किंवा जर तुमच्याकडे असेल समजा शेतात जाणं शक्य होत असेल तुम्ही तुमच्या शेतामध्ये मातीमध्ये रोवून दिलं तरी देखील चालेल. कारण की बघा ह्या नारळानं पूर्ण आपल्या घरातील जी काही नकारात्मकता, जे काही समजा वाईट आहे ते सर्व ह्या नारळामध्ये शोषून घेतलेलं असतं. त्यामुळे हे नारळ जेव्हा समजा आपलं खराब होईल, समजा आज होम केलंय उद्या हे खाण्यासाठी वगैरे वापरू नका. हे नारळ नंतर कधीही खाण्यासाठी वापरू नका. ते नारळ आपल्याला विसर्जितच करायचं आहे. म्हणजे पाण्यात तरी टाकून द्या किंवा मग जमिनीमध्ये मातीमध्ये तरी आपल्याला हे नारळ रोवून द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने कापूर विजायला लागला की दुसरा आपल्याला कापूर टाकायचा आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.